ऑफिसमधली कामं बिमं केली आणि निघालो नाश्ता करायला, कारण टाईम भरपूर चालतं. मग आता नाश्ता करायला कुठं जायचं, मग ठरलं की बाबा जायचं सोमेश्वर हॉटेलमध्ये भेळ खायला. मग काय गेलो आणि मागवली की भेळ वगैरे मागवली. त्याच्याबरोबर कांदा, लिंबू, टोमॅटो, काकडी वगैरे, त्याच्याबरोबर आणखी सॅम्पल मस्त की भेळ खाल्ली. आणि तिथून गेलो मग बिल करायला. बिल वगैरे केलं. बिल करून झाल्यानंतर गेलो ऑफिसला. ऑफिसमधली कामं वगैरे केली. संध्याकाळनं जायचं होतं आम्हाला देवाला, बोलेश्वरच्या मंदिरात. बोलेश्वर म्हणजे आपल्या महादेवाची पिंड वगैरे आहे तिथं पाया पडायला जायचं होतं. मग काय फ्रेश वगैरे झालं, निघालो पुढं गेल्यानंतर पूनमला म्हणलं बोल, तर ती काय लई लाजत होती. त्याच्यामुळे तिला काय परत कॅमेऱ्यामध्ये घेतलंच नाही. पुढं जाऊन बघतो तर का ग नुसतेच किची शिप्या, आणि त्याच्या पुढं नुसत्या हनीसिंगच्या असल्या खतरनाक थार गाड्या. अरे देवा, खतरनाकच की काम. म्हणलं आपण पिया कधी घ्यावं काय असलीच तात्पुरती. मग तिथून ते बघून गेलो की पुढं आपल्या देवाकडं. तर जातोय पुढं बघून असलं खतरनाक निसर्गरम्य वातावरण. पोचलो मंदिरात, पाय वगैरे धुतले. म्हणलं दर्शन घ्यायच्या आधी पाय वगैरे धुवावं, कारण फुफुटा पण लय बसलेला आणि देवाला जाताना कधी बी पाय धुवूनच जायचं असतंय. त्याच्यामुळे गेलो मग पुढं मंदिरात पाया वगैरे पडायला. आधी म्हणलं तुम्हाला दाखव, हे आपल्या शिवलिंगचे नंदी आहेत. आणि तिथून शिवलिंगचे नंदी असल्यामुळं मग पाया वगैरे त्यांच्या बी पडलो. तिथून मग काय गणपती बाप्पा मोरया, इकडं मारुती राया, आतमध्ये शिवलिंग आहेत. त्याच्यामुळं सगळं वगैरे व्हिडिओ काढला. आणि मग काय पाया पडलो. नंदीच्या कानात सांगितलं बाबा देवापर्यंत नेऊन आपल्या सगळ्या काही इच्छा असतील ते पूर्ण करायला. तिथून मग घंटा वगैरे वाजवली आणि गेलो पुढं पाया पडायला. पाया आतमध्ये जावं म्हटलं, पण आतमध्ये एक कोणतरी होतं, ते पूजा करत होतं. ते बोलले आतमध्ये मी आताच फरशी वगैरे पुसली, त्याच्यामुळे आतमध्ये काही येऊ नका. मग काय तिथंच गुडघ्यावर बसलो आणि पाया वगैरे पडले. अशाच व्हिडिओ बघण्यात फॉलो नक्की करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब पण करा.